बासुंदी बनवायची पण खवा पण नाही आणि मिल्क पावडर पण नाही, कसं काय बासुंदी बनवायची? चला तर मग तुमच्याबरोबर अशीच रेसिपी शेअर करणार आहे की सगळेजण विचारणार विकत आणलीस का बासुंदी, तर तुम्ही म्हणायचं नाही घरीच बनवली. चला तर रेसिपीला सुरू करूया. आज माझ्यासोबतही असंच झालं, खवा पण नव्हता घरात आणि मिल्क पावडर पण नव्हती. मग म्हटलं ही जी माझी सोपी ट्रिक आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी. सर्वात आधी 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी. दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये साखर आणि भिजवलेले केसर टाकून घेतलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक, आपल्याला ना दूध आहे ना 1 लिटरचं दूध आहे ना आपल्याला पाऊण लिटर होईपर्यंत चांगलं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे. वाटीमध्ये आपल्याला ना 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये आपल्याला आहे ना थोडंसं दूध किंवा पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर आपल्याला आहे ना दूध चांगलं उकळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे ना आपल्या खवा नसला तरी ना दुधाला असं आहे ना चांगलं आहे ना घट्ट असं स्ट्रक्चर येतं. त्याच्यामुळे ना ही ट्रिक नक्की फॉलो करा जर तुमच्याकडे खवा नसेल तर. दुसरी ट्रिक अशी आहे की तुम्ही काय करायचं, तडका पॅन ठेवायचा गॅसवर. त्यामध्ये ना 2 चमचे साखर टाकायची आहे आपल्याला. साखर चांगली ना आपल्याला आहे ना बारीक गॅसवर आहे ना मेल्ट होईपर्यंत आहे ना हलवत राहायचं आहे तिला. चांगली मेल्ट झाली ना आपली ती साखर, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने मेल्ट झाली ना की ती मग आपल्याला आहे ना आपल्या बासुंदीमध्ये टाकायची आहे. म्हणजे ना असा बासुंदीचा कलर पण विकतची कशी बासुंदी असते चॉकलेटी खव्यासारखा कलर येतो. तर ह्या 2 ट्रिक नक्की तुम्ही वापरा जर खवा नसेल किंवा हे नसेल तुमच्याकडं मिल्क पावडर घट्ट करण्यासाठी. तर ह्या 2 ट्रिकने तुमची बासुंदी सेम विकत भेटते तशी बासुंदी होणार. चॅलेंज देऊन सांगते. तर हे ना तुम्ही साखरेचा पाक टाकताना जरा जपून टाकायचं ह्याच्यामध्ये बासुंदीमध्ये, कारण तो आहे ना चरकन उडतो. मग तो चेहऱ्यावर वगैरे किंवा हातावर उडू शकतो. त्याच्यामुळे ना तो हळूहळू आणि चमच्याने टाकायचा, बसकन टाकायचा नाही आपल्याला. बघा तुम्ही कशा पद्धतीने टाकते, थोडा थोडा तशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर आणि बासुंदी झाल्यानंतर ती थंड झाल्यावर सर्व करायची. म्हणजे जर तुम्हाला खायची असेल त्याच्याने 1-2 तास आधी आपली बासुंदी रेडी झाली पाहिजे. त्यानंतर मी त्याच्यात ड्रायफ्रूटची पावडर टाकलेली ही जी घरात केलेली होती. जर तुमच्याकडे मोठे ड्रायफ्रुट्स असतील ते पण तुम्ही टाकू शकता.